नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। गरोदर स्त्रीला ICDS अंतर्गत काय दिलं जातं? ऑप्शन आहे ए रोजगार योजना, बी सोन्याचं बांगडं, सी पूरक पोषण आहार, अधिक आरोग्य तपासणी, डी फक्त शिक्षण। तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूरक पोषण आहार, अधिक आरोग्य तपासणी। गरोदर स्त्रीला ICDS अंतर्गत पूरक पोषण आहार व आरोग्य तपासणी दिली जाते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2। ICDS मध्ये 6 सेवा दिल्या जातात, खालीलपैकी कोणती त्यात नाही? ऑप्शन आहे ए पूरक पोषण, बी क्रीडा प्रशिक्षण, सी लसीकरण, डी आरोग्य शिक्षण। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्रीडा प्रशिक्षण। ICDS मध्ये 6 सेवा दिल्या जातात, खालीलपैकी क्रीडा प्रशिक्षण ही सेवा त्यात नाही। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 3। अंगणवाडी सेविका वजन कशासाठी मोजते? ऑप्शन आहे ए फोटोसाठी, बी हजेरी घेण्यासाठी, सी पोषण स्थिती मोजण्यासाठी, डी अन्न वाटण्यासाठी। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषण स्थिती मोजण्यासाठी। अंगणवाडी सेविका वजन हे पोषण स्थिती मोजण्यासाठी मोजते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 4। ग्रोथ चार्टमध्ये बाळाचा रंग लाल आला तर काय सूचित होते? ऑप्शन आहे ए बाळ नाचतंय, बी बाळ पोसलेलं आहे, सी बाळ गंभीर कुपोषित आहे, डी बाळ रडतंय। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बाळ गंभीर कुपोषित आहे। ग्रोथ चार्टमध्ये बाळाचा रंग लाल आला तर बाळ गंभीर कुपोषित आहे हे सूचित होते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। ICDS मध्ये THR म्हणजे काय? ऑप्शन आहे ए थरथरणं, बी टेक होम राशन, सी थकवा हटाव योजना, डी ट्यूबरक्युलोसिस हेल्थ रिकॉर्ड। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टेक होम राशन। ICDS मध्ये THR म्हणजे टेक होम राशन। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। अंगणवाडीत आई गट का बोलवतात? ऑप्शन आहे ए गप्पा मारायला, बी पोषण व आरोग्यावर चर्चा करायला, सी नाचगाणी शिकवायला, डी गावसभा घ्यायला। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण व आरोग्यावर चर्चा करायला। अंगणवाडीत आई गट पोषण व आरोग्यावर चर्चा करायला बोलवतात। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। पर्यवेक्षिकेने अंगणवाडीमध्ये काय तपासावं लागतं? ऑप्शन आहे ए सुतारकाम, बी वजन रजिस्टर, आहार वितरण, उपस्थिती, सी मोबाईल गेम, डी TV कार्यक्रम। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वजन रजिस्टर, आहार वितरण, उपस्थिती। पर्यवेक्षिकेने अंगणवाडीमध्ये वजन रजिस्टर, आहार वितरण, उपस्थिती हे तपासावं लागतं। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। अंगणवाडीत प्रेग्नंट महिला आल्या नाहीत तर काय करावं? ऑप्शन आहे त्यांच्या घरी जावं व समजावं, ब नाव कट करावं, सी रागवावं, डी झोप घ्यावी। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए त्यांच्या घरी जावं व समजावं। अंगणवाडीत प्रेग्नंट महिला आल्या नाहीत तर त्यांच्या घरी जावं आणि त्यांना समजावं।
आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. अंगणवाडी सेविका कोणत्या महिन्याला पोषण सप्ताह साजरा करते? ऑप्शन आहे ए मार्च, बी जुलै, सी सप्टेंबर, डी डिसेंबर. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सप्टेंबर. अंगणवाडी सेविका सप्टेंबर महिन्याला पोषण सप्ताह साजरा करते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. ICDS योजनेत मुलांचे वजन वाढत नसेल तर कोणत्या यंत्रणेची मदत घ्यावी? ऑप्शन आहे ए पंचायत, बी पोलीस, सी आरोग्य विभाग, ANM डॉक्टर, डी विद्यापीठ. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आरोग्य विभाग, ANM डॉक्टर. ICDS योजनेत मुलांचे वजन वाढत नसेल तर आरोग्य विभाग या यंत्रणेची मदत घ्यावी. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. अंगणवाडीमध्ये किती वर्षापर्यंतच्या मुलांना सेवा मिळते? ऑप्शन आहे ए 3 वर्षे, बी 5 वर्षे, सी 6 वर्षे, डी 10 वर्षे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 6 वर्षे. अंगणवाडीमध्ये 6 वर्षापर्यंतच्या मुलांना सेवा मिळते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती सेवा ICDSमध्ये येत नाही? ऑप्शन आहे ए पूरक पोषण, बी प्राथमिक शिक्षण, सी इंटरनेट सुविधा, डी आरोग्य तपासणी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंटरनेट सुविधा. खालीलपैकी इंटरनेट सुविधा ही सेवा ICDSमध्ये येत नाही. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ICDSमध्ये एकूण किती सेवा असतात? ऑप्शन आहे ए 4, बी 5, सी 6, डी 7. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 6. ICDSमध्ये एकूण 6 सेवा असतात. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. अंगणवाडी ही योजना कोण राबवतो? ऑप्शन आहे ए पोलीस विभाग, बी महिला व बाल विकास मंत्रालय, सी शिक्षण विभाग, डी कृषी विभाग. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बाल विकास मंत्रालय. अंगणवाडी ही योजना महिला व बाल विकास मंत्रालय राबवतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती सेवा ICDS योजनेमध्ये समाविष्ट नाही? ऑप्शन आहे ए पूरक पोषण, बी शाळा शिक्षण, सी आरोग्य तपासणी, डी लसीकरण. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शाळा शिक्षण. खालीलपैकी शाळा शिक्षण ही सेवा ICDS योजनेमध्ये समाविष्ट नाही. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 16. बालकांचे वजन व उंची तपासण्याची प्रक्रिया याला काय म्हणतात? ऑप्शन आहे ए प्रगती तपासणी, बी वाढ मापन ग्रोथ मॉनिटरिंग, सी शारीरिक तपासणी, डी पोषण सर्वेक्षण. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाढ मापन ग्रोथ मॉनिटरिंग. बालकांचे वजन व उंची तपासण्याची प्रक्रिया याला वाढ मापन ग्रोथ मॉनिटरिंग म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. अंगणवाडी सेविकेने वजन व उंची मोजण्यासाठी कोणता चार्ट वापरावा लागतो? ऑप्शन आहे ए पोषण आहार यादी, बी ग्रोथ चार्ट, सी सर्वेक्षण फॉर्म, डी अंगणवाडी तक्ता. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रोथ चार्ट. अंगणवाडी सेविकेने वजन व उंची मोजण्यासाठी ग्रोथ चार्ट वापरावा लागतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. ICDS योजनेत अंगणवाड्यांना
औषधे पुरवण्यासाठी कोणत्या यंत्रणेची मदत घेतली जाते? ऑप्शन आहे ए. कृषी विभाग, बी. जिल्हा आरोग्य यंत्रणा, सी. पोलीस विभाग, डी. शिक्षण विभाग. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जिल्हा आरोग्य यंत्रणा. ICDS योजनेत अंगणवाड्यांना औषधे पुरवण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेची मदत घेतली जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. एका अंगणवाडी केंद्रात 3 वर्षाखालील 10 मुले, 3 गर्भवती महिला आणि 4 स्तनपान करणाऱ्या मातांचा समावेश आहे. एकूण किती लाभार्थी आहेत? ऑप्शन आहे ए. 17, बी. 14, सी. 10, डी. 20. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 17. एका अंगणवाडी केंद्रात 3 वर्षाखालील 10 मुले, 3 गर्भवती महिला आणि 4 स्तनपान करणाऱ्या मातांचा समावेश आहे. तर एकूण 17 लाभार्थी आहेत. तर यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता अन्नपदार्थ प्रथिनांचा समृद्ध स्रोत नाही? ऑप्शन आहे ए. अंडी, बी. दूध, सी. बटाटे, डी. डाळी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. बटाटे. खालीलपैकी बटाटे हा अन्नपदार्थ प्रथिनांचा समृद्ध स्रोत नाही. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. हक्क सूचना अधिनियम RTI कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए. 2002, बी. 2003, सी. 2005, डी. 2008. तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 2005. हक्क सूचना अधिनियम RTI 2005 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. अंगणवाडी सेविकेला अँड्रॉइड मोबाईल दिला जातो, त्यामध्ये कोणते ॲप महत्त्वाचे आहे? ऑप्शन आहे ए. डिजिलॉकर, बी. उमंग, सी. पोषण ट्रॅकर, डी. भीम ॲप. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पोषण ट्रॅकर. अंगणवाडी सेविकेला अँड्रॉइड मोबाईल दिला जातो, त्यामध्ये पोषण ट्रॅकर ॲप महत्त्वाचे आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. भारतीय संविधानाचा प्रारंभ कोणत्या दिवशी झाला? ऑप्शन आहे ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 नोव्हेंबर 1949, सी. 26 जानेवारी 1950, डी. 2 ऑक्टोबर 1950. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 26 जानेवारी 1950. भारतीय संविधानाचा प्रारंभ 26 जानेवारी 1950 या दिवशी झाला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. बालकांचा हक्क संरक्षण कायदा जे ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए. 2000, बी. 2015, सी. 2012, डी. 2008. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 2015. बालकांचा हक्क संरक्षण कायदा जे ॲक्ट 2015 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. सुकन्या समृद्धी योजनामध्ये खातं कोणासाठी उघडलं जातं? ऑप्शन आहे ए. वृद्ध स्त्रिया, बी. 10 वर्षाखालील मुली, सी. गर्भवती महिला, डी. अनाथ बालके. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 10 वर्षाखालील मुली. सुकन्या समृद्धी योजनामध्ये खातं 10 वर्षाखालील मुलींसाठी उघडलं जातं. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका,
जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.